स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बघा आज माईला खायला ते करून दिले आणि आता सगळं ठेवले. इकडं भांडी आहेत पडल्यात घासायची. माई गेली शाळेत, माईचं पप्पा पण गेलं. आता अजून मला वरण भात करायचा आहे. जरा माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे त्यामुळं वरण भात करते. भात तर मला आवडतोच, पण आज मी वरण भात करणार आहे. मला वरण खायला नाही बरं का, बिलकुल नाही आवडत मला वरण आणि भात. असं ते वेगळंच वाटतं. भाजी चपाती असल्यावर बरं वाटतं, पण मी आज करणार आहे माझ्यासाठी वरण भात. आणि अजून दळण करायचं आहे मला, फ्रीज धुवून काढायचं आहे. आणि तब्येत तर बरोबर नाही आणि एवढं तर काम करायचं आहे मला. फ्रीज आता लय दिवस झालं, म्हणजे मी धुवून काढला नाही त्या फ्रीजला. त्याच्यातली भांडी धुतली नाही, फ्रीज धुतलं नाही, लय दिवस झालं. आणि मला आणखीन काल एक लय छान कमेंट आलती बरं का, म्हणजे तशा तर सगळ्याच्याच कमेंट मला छान छान येतात, पण काल त्यातले त्यात काल लय छान कमेंट आलती की एक ताई म्हणल्या की माहीला मी 3 वर्षापूर्वी बघितली, म्हणजे 3 वर्षाची होती त्यावेळेस बघितली होती. आता माही लय मोठी झाली. कितवीला गेली माही? तर माही गेली 7वीला आता. आणि उंच झाली, उंची वाढली त्याची. माहीच्या बाबतीत म्हणजे आमच्या घरात उंच नाही कोण, एवढी उंच झाली माई. अजून लय उंची वाढायची त्याची तोपर्यंतच. तर सगळं आवरलेलं आहे इथं. माझ्या 2 भांड्यांवरच्या वाट्या खाली पडले ते. तर ती माहीच्या पप्पाला काम आहे ठेवायचं. आता ते ठेवत नाही, डायरेक्ट घासायलाच खाली काढणार आणि मगच वर ठेवणार. असं आहे माझं. आत्ता बी घासल्यात भांडी. माही गावाला गेलती त्यावेळेस, आईकडे गेलती. आता एक 15 दिवस झाला असेल भांडी घासलेली. आता ती भांडी खाली काढल्यानंतरच ती वर नीट लागणार व्यवस्थित. तर इथं लावलाय मी मोबाईल दुसरा हात चार्जिंगला. आणि मला दाखवते माझा मोबाईल चार्जिंगला लावलाय. आज हे आहे, लाईट नाही आज आमच्याकडे दिवसभर, पण मला फ्रीज करायचं आहे. आणि एक आजी आल्यात आहे बाहेर. आमच्या मामी गेल्या गावाला, मामी परत आल्यात. मामी 2 दिवस गावाला राहिल्यात, मामी परत आल्यात. आता आजी आल्यात त्या, आणि त्यांच्याकडनं विकायला भरपूर काय काय आहे. मी त्यांच्याकडून काय काय घेते ती बघा. आणि माझं पण दाखवायची बरं का तुम्हाला. म्हणजे मी आता एक लोकरचं काहीतरी बनवलंय, रुमाल बनवलाय. तर तुम्हाला कसा वाटतोय तो पण मला नक्की सांगा. मी तुम्हाला दाखवते तो रुमाल कसा आहे. ती मला पाठीमागं जायला लागतंय त्या. आणि आत्ताच्या लेकरांना आहे का नाही, एक वस्तू टिकवून म्हणजे एकच वस्तू टिकवून वापरायची सवय नाही अजिबात. आमच्या वेळेला कसं होतं, आम्हाला लवकर मिळत नव्हतं त्यामुळे. आता मिळतंय तर लेकरांना नाही का ना इतकं हे आहे की ना, म्हणजे लय लेकरांचं काम. तर हे आपलं छोटस कपाट, छोटं नाही लय मोठं आहे. माझ्या उंचीपेक्षा, माहीच्या पप्पाच्या उंचीपेक्षा लय मोठं कपाट आहे. तर ह्याच्यात मी म्हणजे लागणाऱ्या काही वस्तू ठेवल्यात. ह्याच्यात आमची लोकर आहे ह्याच्यात, आणि कॅरी बॅग. तर आता मी तुम्हाला दाखवते माझं विणकाम. तर हे कपाट आहे का नाही, आपल्याला दिले सुचिता ताईंनी, युरोपच्या ताईंना. इथं बघा माहीनं कसं बांगड्या रचून ठेवल्यात सगळ्या इथं अशा. आणि ते बॅडमिंटन अडकवलंय कुठं तुम्हाला दाखवते. हे बघा, दरवाजा उघडच ठेवून गेली. इथं अडकवलंय, इथं अडकवलंय ती पर्सन फिरसन. याच्यात सगळे माझे ड्रेस आहेत. लवकर दाखवते तुम्हाला किती आहे ते माझ्याकडे. अगोदर मी ही दाखवते तुम्हाला. आता हे निसटेल बरं का थोडंसं सुया बियात ना, मी पॅक करून ठेवलंय तसं. हे तर हे बघा, असं बनवलंय. कसं आहे, कुणाला पाहिजे असेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही तुम्हाला ज्या वेळेस ही मिळेल तुमच्या घरपोच, त्यावेळेस तुम्ही म्हणाल की हा विणकाम इतकं छान आहे आणि इतकं सुंदर आहे की मला स्वतःला माझ्यावरती लय गर्व आहे की मला विणकाम एवढं छान येते म्हणून. म्हणजे मी स्वतःचं कौतिक करत नाही, पण मी आत्ता एक पार्सल केलंय रुमाल ताटावरचा. तर त्यांनी सुद्धा सांगितलंय मला की खरंच मला खूप आवडलंय, मनापासून आवडलं. आणि कधीच म्हणजे तुम्हाला ह्याच्यात कधीच हे मिळणार नाही इतकं हे. आणि मी आता सुयब भाऊला पण म्हणजे बनवून दिलतं ना, तर तिथं पण लय भारी आहे ते सुद्धा. असं सेम सेम तसंच होतं, फक्त कलर चेंज होता थोडा. आणि हा कलर जर कुणाला आवडत असेल तर मला नक्की जरूर सांगा कमेंटमध्ये. मी नक्कीच ही तुम्हाला पार्सल करेन, कारण मी बनवलंय त्यासाठीच, विकण्यासाठीच बनवलंय. माझा जसा टाईम असेल तसं मी बनवते. आणि मी नंबर फक्त टाकला नाही, कारण की आणखीन कुणी मला ऑर्डर दिली नाही, टाकली नाही, त्यामुळे मी नंबर नाही टाकला. मोकळ्यात नंबर टाकला की मला 1760 नुसतं फोनच येत राहत्या.
म्हणून. आणि एवढी लोकर माझ्याकडे शिल्लक आहे अजून सुद्धा. म्हणजे मी आणली ही बनवायसाठीच आणली, मला काहीतरी ह्याचं बनवायचं आहे आणखी, तर त्यासाठी आणली. तर मी कॅरी बॅगेत ठेवत असते, तर मी कॅरी बॅगेत ठेवून देते. कारण कसं आहे माहिती आहे का, खाली लागलं की म्हणजे लई त्रास होईल हे. आणि हे घड्याळ आहे बाबा, एकाच हाताने घड्याळ घालून बघते हातात. याला ती तसला आहे, बेल्ट आहे तसला. कसलं सुंदर आहे घड्याळ बघा. हे मिशोवरनं मागवलेलं मी, लय मस्त आहे घड्याळ. तर चला आपण त्या आजी काय करतात. तर ही आहे का नाही, ही माझी साधी लोकर आहे. ह्याच्यात सगळी साधी लोकर आहे. ही जेवढी आहे ना त्याच्यात तेवढी साधी लोकर आहे. काही थोडी असतात, 2-3 गुंडे असतात ह्याच्यात. ही चमकीची लोकर आहे. इथं मी ही बनवून ठेवले, पट्टी बनवून ठेवली जयभीमची, ती पण तुम्हाला दाखवते. ह्याचं मला तोरण बनवायचं आहे, कारण की हे तोरण आहे ना साध्या लोकरात लई छान दिसते, उठावून दिसते एकदम. आता हे तुम्हाला नाव बिव दिसतंय का नाही मला नाही माहिती, मी पट्टी बनवून ठेवले. कुणाला पाहिजे असेल तोरण जयभीमचं तरी पण मी बनवून देते. पट्टी बनवून ठेवली, कारण की आणखीन मी म्हणजे लई बनवून ठेवले काय 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 काय. दाखवल तुम्हाला एखाद्या दिवशी, आणि पाहिजे असेल तर सांगा कमेंट करून मला. दारात आजीने पिशवी ती काय आणलंय वय अगो बाय, पक केलं बघा की घर दिसतंय की दिसतंय का. मग ही कोण आहे तुमची भाऊजाई? वा वा वा, किती भाऊजाई आहे ते? 2. असं काय नुसती भाऊजाईच आहे वय, अजून कोण आहे? चांगले आहेत. बस झालं आपल्याला एवढंच पाहिजे. मग त्यांचं चांगलं आहे तर आपलं समाधान आहे. समाधान काय करायचं. मामी आहे माझी, आणि ती कशी म्हणते भाऊजाई बी आहे मामी बी आहे. दोन्ही नातं आहे. खरं नातं कुठलं? माझं तिकडलं मामीचं लावायचं. मग आता आपलं आहे म्हणल्यावर नंदाचं. मी ताई बी म्हणत नाही, मग मामी म्हणते. हाय का? हा होय. आणि त्या काय पण पाहिजे त्यातलं बोला.